मानवी जीवन हे शरीर आणि मन याच्या पलीकडे संभव आहे याचा अनुभव आपल्याला साधू संत महान योगी दार्शनिक ग्रंथांमध्ये या सर्वांच्या जीवनचरित्रामधून अनुभवाला येत. तेव्हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो की या शरीराच्या गरजा शरीराच्या स्तरावर जीवनाला सांभाळणं खरंच गरजेचं आहे का? त्याच्या काही मर्यादा आहेत का? की त्याच्या पलीकडेही काही असं आहे की ज्याच्यामुळे या शरीरामध्ये वेगवेगळ्या क्षमता निर्माण होतात. शरीर हा एक पदार्थ आहे आणि त्या पदार्थाला किती कणखर बनवायचं, त्याला किती मजबूत बनवायचं किंवा त्याला किती नाजूक ठेवायचं हे आपल्या हातात आहे. म्हणजे आपण हे जे शरीर आहे, हे जे मन आहे, ह्या मनावर राज्य करणारा, ह्या दोघांनाही संचलित करणारी अशी शक्ती आहे. हे पलीकडचं आहे जीवन. पण ती शक्ती तुम्ही आहात, मी आहे, ती शक्ती मनुष्य आहे. तुम्ही शरीर आणि मन याची जी ओळख आहे, या ओळखीमध्ये एवढे गुंतलेला आहात आणि त्याचमुळे तुम्हाला भय आहे. शरीराला भीती आहे, परत अन्न भेटतं की नाही, मला इजा होते की काय. शरीर स्वतः घाबरतो, तुम्ही नाही घाबरले तरी. काही कालावधीनंतर प्रत्येक पदार्थ खराब होतो, नाश पावतो. त्याला नाश पावण्याची भीती आहे. पण तूप असं आहे, मध असं आहे की जर शुद्ध असेल तर त्याला नाश पावण्याची नाही, त्याला आणखीन शक्तिशाली होण्याचा आनंद. त्याला नाश पावण्याची भीतीच नाही, म्हणून त्याला अमृत म्हटले. मग ते आमचं जे चेतना आहे ती चिरंजीव आहे, ती त्याला भीती नाही कशाची. मग आपल्या शरीराच्या आणि मनाच्या पलीकडे चेतना आहे जी जागृत आहे. जेव्हा आम्हाला समोर मृत्यू दिसतो तेव्हा ती जागृत होते.